नमस्ते मुलांनो. अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. आता आज आपण 10वा धडा जो आहे कालमापन तो शिकणार आहोत. तर त्यातला उदाहरण संग्रह 43 आपण जो आता सोडवणार आहोत त्याच्याकडे तुम्ही आता लक्ष द्यायचं आहे. हा उदाहरण संग्रह जो आहे हा उजळणी उदाहरण संग्रह आहे. पहिला प्रश्न काय बघा. प्रत्येक घड्याळात दाखवलेली वेळ त्या खालील चौकटीत लिहा. आता पहिल्या घड्याळात काय वेळ दाखवली बघा. तर हा छोटा काटा 2च्या थोडासा पुढं आहे आणि मोठा काटा 5 आहे. म्हणजे 2 वाजून गेलेले आहेत. पण 2 वाजून पुढं किती मिनटं झालेत बघा. तर मोठा काटा 5 आहे. म्हणजे हे 5, 5 10 आणि हे 5 15, हे 5 20 आणि 5 25. 2 वाजून 25 मिनटं झालेली आहेत. मग आपण इथं थोडक्यात लिहूया कारण आपल्याला जागा कमी आहे ना. मग लिहूया आपण 2 वाजूनच्या ऐवजी लिहूया. 2 वाजून 25 मिनिटे. 2 वाजून 25 मिनिटे झाली आहेत या घड्याळात पहिल्या. आता दुसऱ्या घड्याळात किती वाजलेत बघूया आपण. छोटा काटा 8च्या थोडासा अगोदर आहे, माग आहे आणि मोठा काटा आहे 10 म्हणजे 7 वाजून गेलेले आहेत. परंतु 7 वाजून किती मिनिटं झालेली आहेत बघा. हा काटा 10 आहे मोठा काटा. म्हणजे 10 5 50 मिनिटं झाली आहेत. 7 वाजून 50 मिनिटं. मग इथे लिहूया आपण 7 वाजून 50 मिनिटे. 7 वाजून 50 मिनिटं झालेली आहेत. आता तिसऱ्या घड्याळामध्ये किती वाजले बघा. छोटा काटा 8च्या थोडासा पुढं आहे आणि मोठा काटा 1 आहे. म्हणजे 8 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. 8 वाजून 5 मिनिटे. आता चौथं घड्याळ बघा. छोटा काटा जो आहे तो 4च्या पुढे गेलेला आहे आणि मोठा काटा 8 आहे. म्हणजे 4 वाजून 40 मिनिटं झाली आहेत. मोठा काटा 8 आहे म्हणजे 8 5 40. मग काय लिहायचं इथं 4 वाजून 40 मिनिटे. तर आपण ह्या घड्याळांमध्ये बघून प्रत्येक घड्याळामध्ये किती वाजले हे आपण खाली लिहिलेलं आहे. चला आता आपण दुसरा प्रश्न सोडवूया. दुसरा प्रश्न काय लिहिलाय बघा. चौकटीत लिहिलेली वेळ त्यावरील घड्याळात काट्यांनी दाखवा. आपल्याला घड्याळ दिलेलं आहे आणि खाली वेळ दिलेली आहे. आता आपल्याला ही वेळ काय करायची आहे या घड्याळामध्ये दाखवायची आहे. तर बघा पहिल्यांदा काय दिलं आहे बघा. पहिल्या घड्याळामध्ये 4:30 वाजलेले आहेत असं आपल्याला दाखवायचं आहे. आता 4:30 म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. 4:30 म्हणजे अर्धा आणि 4च्या पुढं अर्धा. मग 4च्या पुढं अर्धा आपल्याला दाखवायचं आहे. पण 4च्या पुढं म्हणजे 4 आणि 5च्या मध्ये आपल्याला छोटा काटा जो आहे तास काटा तो दाखवायचा आहे. कुठं दाखवायचा आहे 4 आणि 5च्या मध्ये. आपण छोटासा काटा काढूया इथे. हा झाला छोटा काटा 4 आणि 5च्या मध्ये आणि मोठा काटा 6 म्हणजे हे किती झाले बघा. हे झाले 4:30. पुढच्या घड्याळात बघा किती दाखवायचे तर आपल्याला 9:15 दाखवायचे तर आपल्याला. 9:15 आपण मागं 9:15 पावणे असं शिकलेले आहोत. 9:15 म्हणजे काय तर 9 आणि पाव. आता इथं पाव म्हणजे काय तर 15 मिनटं. 9च्या पुढे 15 मिनटं दाखवायचं आपल्याला. मग छोटा काटा जो आहे तो 9च्या थोडासा पुढे घ्यायचा आहे आपल्याला. किती पुढे घ्यायचा आहे थोडासा पुढे घ्यायचा 9च्या. आणि 9:15 म्हणजे पाव. म्हणजे आता ह्या सगळ्या घड्याळाचा जो पाव असतो तो असतो 15 मिनटे. मग तो आपण मोठा काटा आपण 3 दाखवायचा आहे. म्हणजे आपले किती वाजले आता बघा. हे 9:15 वाजलेले आहेत. पुढच्या घड्याळात आपल्याला किती वाजलेत हे दाखवायचं आहे 4:45.
5:45 म्हणजे काय? 5ला पाव कमी. 5ला पाव म्हणजे काय? 5ला 15 मिनटं कमी. 4:45. 4 वाजून म्हणजे आता हा छोटा काटा जो आहे तो 4च्या पुढं घ्यायचा आहे आपल्याला. 4च्या आणि 5च्या मध्ये. आणि मोठा काटा घ्यायचा आहे 9वर. मग हे किती वाजले बघा? 4:45 म्हणजे 5 वाजायला 15 मिनटं कमी आहेत. हा काटा जेव्हा 9वरून 12वर जाईल तेव्हा हा छोटा काटा 5वर येईल, म्हणजे तेव्हा बरोबर 5 वाजतील. पण तोपर्यंत काय आता ह्या 5 वाजायला हे 15 मिनटं कमी आहेत, म्हणजे 4:45 वाजलेले आहेत. आता पुढच्या घड्याळात बघा 11:20 दाखवायचे आपल्याला. 11:20 म्हणजे 11 वाजून गेलेले आहेत. म्हणजे हा काटा छोटा जो काटा आहे हा आपल्याला थोडासा 11च्या पुढं दाखवायचा आहे. मग आपण काय करूया, थोडासा पुढं दाखवूया 11च्या. 11:20 20 म्हणजे काय, आता 4वर काटा घ्यायचा. मोठा काटा कुठे घ्यायचा? 4वर. कारण 4 पंचे 20. तर हे वाजले 11:20. अशा प्रकारे तुमच्या घरामध्ये जे घड्याळ असेल त्या घड्याळामध्ये तुम्ही वेगवेगळे वेळा अशा प्रॅक्टिस करायची आहे. आलं लक्षात? तर आता आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.